आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये किचन किंगमध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मंडळी, परवा काय झालं, मला ना स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नामध्ये एक बल्लवाचार्य आले, म्हणजे खूप जुने, म्हणजे ओरिजिनल. आठवतंय का कोण? वळका बघू जाऊ दे, तुम्हाला नाही आठवणार, मीच सांगतो. भीम, इतिहासातला भीम. ते आले होते स्वप्नात आणि ते म्हणत होते, बघा ना, आता आम्ही एवढं बनवतो पण आम्हाला नाव आहे का? आणि हल्लीचे सुद्धा जे काही बनवतात ना शेफ वगैरे, त्यांना काही फारसं नाव मिळत नसेल, कलियुग आहे ना शेवटी. मी म्हटलं नाही, असं नाही आहे. आजच्या युगात जे जे पुरुष मंडळी बनवतात त्या सगळ्यांना नाव मिळतं, त्यांना सगळ्यांना स्वतःला प्रूव्ह करायला मिळतं. ते म्हणाले हॅट. म्हटलं हॅट काय? मग मी ठरवलं, नाही म्हणजे नाही, आपल्याला प्रूव्ह करावं लागणारच. मग मी काय केलं आहे, म्हणून मी काय केलं आहे, हा संपूर्ण महिनाभर ना फक्त पुरुष इथे येणार आहेत. काय प्रूव्ह करायला पाहिजे ना, आपल्याकडे प्रूफ पाहिजे. म्हणजे भीमराव म्हणजे पल्लवाचार्यांना प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे प्रूफ पाहिजे ना, म्हणून अख्खा महिना आम्ही फक्त पुरुष मंडळी इथे बोलवणार आहोत. बघूया आज कोण आलंय आणि ते काय बनवणार आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? यतीन सुभाष पोकळे. यतीन पोकळे. कुठे राहिला? बोरोली. ए विंग 303. बरं, आणि तू करता काय? मी प्रोफेशनल वाईज शेफ आहे. शेफ, एक्झिक्युटिव्ह सू शेफ लेवलला काम करतो. लिसन शब्द दिल्याप्रमाणे पहिला शेफ आलाय. आणि कुठे काम करता? बग्स इंटरनॅशनल म्हणून आहे. बरं, त्या ब्रँडला मी प्रमोट करतो. व्हेरी गुड. आणि ही कोण इथे बसली आहे छोटी? ती माझी भाची आहे. भाची. नाव काय तुझं? दिया. आणि कितवीत आहेस तू? थर्ड स्टँडर्ड. आणि तुझी शाळा कुठली? श्री श्री रविशंकर विद्या मंदिर. फॅन्टॅस्टिक. आणि तुझा आवडता सब्जेक्ट कुठला आहे? मॅथ्स. मला अजिबात आवायचं नाही. तुला कसं काय आवडतो? आणि खेळायला काय आवडतं तुला? बॅडमिंटन. व्हेरी गुड. बरं, काकाच्या हातचं काय काय खाल्लंस तू आजपर्यंत? मामा लागतो ना. मामाच्या हातचं काय काय लागतो? खूप गोष्टी खाल्ल्या. आपण मामालाच विचारूया काय काय बनवू शकतो तो. ओके. किती वर्ष या प्रोफेशन? 10 वर्ष झाली मला. 10 वर्ष. मूळचा मुंबईच? हां, मुंबई. बॉर्न अँड बॉट मुंबई. बरं. आणि घरी कोण कोण आहे? घरी आई वडील असतात, वाईफ आहे आणि भाऊ आणि वहिनी वगैरे आहेत. बरं. आणि मिसेस काय करते? मिसेस ISO सर्टिफिकेशनचं हे करते, काम करते. ओके, गुड. आणि 10 वर्ष झाली या प्रोफेशनमध्ये. आणि प्रवास कसा झाला हा? कुठपासून प्रवास म्हणजे मी स्टार्ट केलं माझं करिअर आफ्टर ग्रॅज्युएशन. मी डिप्लोमा घेतला. डिप्लोमा नंतर मी तास्टॅट्समध्ये ट्रेनिंग घेतली. किती वर्षाचं? 6 मंथ्स. त्याच्यानंतर फ्लाईट टीचर मी जॉईन केलं ॲज अ कॉन्ट्रॅक्ट 6 मंथ्स. त्याच्यानंतर मी मुंबईमध्ये 2 वर्ष काम केलं कॉमी लेवलला. आणि त्याच्यानंतर मी दुबईला गेलो 2 वर्षासाठी CDP लेवलला. त्याच्यानंतर कमबॅक आलो. मग एक्झिक्युटिव्ह लेवल्स प्रमोशन होत गेले माझे आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये मी काम. म्हणजे या सगळ्या इथपासून ते इथपर्यंत प्रवासाला 10 वर्ष लागली. 10 वर्ष लागले. पण मी आपल्या सहज विचारतो, 5 स्टारमध्ये आम्ही जेव्हा ऑर्डर देतो तेव्हा ऑर्डर यायला एवढा वेळ का लागतो? मी आपल्या सहज विचारतो. जनरली काही डिशेस असतात त्या प्री प्लेटेड, म्हणजे मिजा आपला रेडी असतो त्यांचा, ते जस्ट टॉस आणि कुकिंगलाच थोडा वेळ आणि प्रेझेंटेशनला जरा वेळ लागतो. ओके. बाकी रेस्ट ऑफ द आयटम्स तुम्हाला इन्स्टंट होऊन जातात. कमीत कमी 20 एक मिनिटं तरी लागतातच. हां, तो खूप लांब असतो ना किचन, त्यामुळे वेळ लागतो. पण आता हे 10 वर्षाचं झालं, आता इथपर्यंत पोहोचलेलं आहे. आता कुठे काम करते म्हणाला? बग्समध्ये. बग्स. आणि आता पोझिशन काय तुमची? एक्झिक्युटिव्ह सू शेफ. एक्झिक्युटिव्ह सू शेफ लेवल. सू शेफ. आता वरती काय अजून? एक्झिक्युटिव्ह. सो दॅट इज द टॉप मोस्ट. टॉप मोस्ट. फॅन्टास्टिक. म्हणजे आता एकच राहिली पाहिजे. यू विल गेट इन 2.5 years. डेफिनेटली. क्या बात आहे. ओके. आणि तुला काय विचारू मी,
तुला काय काय खायला आवडतं मला सांग. म्हणजे व्हेज नॉनव्हेज? नॉनव्हेज. नॉनव्हेज. तिखट का मीडियम? मीडियम. मीडियम. जास्त तुला तिखट बिखट आवडत नाही, चमचमीत वगैरे आवडत नाही. ओके. आणि अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुला काय आवडतं? म्हणजे बॅडमिंटन तर तू खेळतेसच. आणि कुकिंग, ड्रॉइंग, क्राफ्ट. ओ वाव. कुकिंग, ड्रॉइंग आणि क्राफ्ट. ओके, ठीक आहे. आता आपल्याला बघूया तुला काय काय येतं, पण त्याच्या आधी मामाला काय येते हे आपण बघायचं आहे. कारण मामाला ना आज आपल्याला 2 पदार्थ करायला सांगायचे आहेत मामाला. ओके मामा, आपण जायचं का किचनकडे? नक्कीच. येतील आमच्या किचनमध्ये. स्वागत. नमस्कार. तुमचं किचन ह्याच्यापेक्षा फार हाय फंड असेल. आमचं आपलं घरगुती किचन आहे. ओके. आता आपण पहिल्यांदा काय बनवतोय? गंभीरी पोर्तोफिनो बनवतोय. गंभीरी पोर्तोफिनो. याचा अर्थ काय आहे मी तुला नंतर विचारणार आहे. गंभीरी पोर्तो मी अतिशय गंभीरपणे विचारणार आहे. मला साहित्य सांग फक्त. हे काय साहित्य सांगतो? हे स्पॅगेटी पास्ता आहे. ओके. क्रीम आहे, प्रॉन्स आहेत, बेल पेपर, पासली, बटर, चॉप पासली, चॉप ओनियन, चॉप गार्लिक, मस्टर्ड पेस्ट, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, लाइम ज्यूस, कॉर्नफ्लॉवर पेस्ट, ब्लॅक पेपर, शुगर अँड सॉल्ट. काय नाव म्हणायचं याचं? गंभीरी पोर्तोफिनो. गंभीरी पोर्तोफिनो. हे असं का नाव? गंभीरी पोर्तोफिनो इज अ इटालियन डिश. गंभीरी म्हणजे प्रॉन्स इन इटालियन टर्म्स. गंभीरी म्हणजे प्रॉन्स. आणि पोर्तोफिनो इज अ रिजन. हा रिजनमध्ये तो बनवला जातो. अच्छा, म्हणजे आपल्याकडे जसं महाराष्ट्र आहे तसं तिकडे रिजन आहे. पोर्तोफिनो हा रिजन आहे इटलीमध्ये. साहित्य बघितलेलं आहे. तेल तापत ठेवलेलं आहे आणि तापलंय ते, कारण आम्ही खूप 1.5 वर्षापूर्वीच तापत ठेवलं होतं. ओके, आता काय करायचं मला सांगा. पहिले गार्लिक घ्यायचे. गार्लिक. त्याच्यानंतर आपण कांदा टाकूया. चांगल्याला स्वतः करून घेऊया टिल गोल्डन ब्राऊन. आपल्याला जर असं जमत नसेल तर करण्याच्या भानगडीत पडू नका. ह्यांना सवय आहे, हे असं करताना सगळं बदक्कन बाहेर पडेल ते. बाकीच्या भानगडीत पडू नका. सोते करायचं लक्षात ठेवा फक्त. हे काय आता प्रॉन्स टाकूया आपण त्याला. ओके, प्रॉन्स घालतो. नंतर चिली फ्लेक्स. हे चवीप्रमाणे ना. आपल्याला पाहिजे असेल तर स्पायसी पाहिजे स्पायसी. पण इडलीमध्ये म्हणजे इटलियन पदार्थ जास्त नॉन स्पायसी जास्त असतात. स्पाइस नसतात. हर्ब्स, इटालियन हर्ब्स, थोडी मस्टर्ड. पण लाल तिखट, हिरवी मिरची हे असले पदार्थ याच्यात चालत नाही बरं का. हां, तुम्ही स्वतःचं काहीतरी अप्रतिम वास आलेला आहे. ओके, की आपण त्याच्यात थोडंसं क्रीम टाकूया. वाव. साधारण हे काय मुळात प्रॉन्सला काही चव नाही आहे, बरोबर की नाही? त्यामुळे आपण ही थोडीशी चव त्याला दिलेली. हां, बाकीचे एजंट टाकून घेऊया. सॉल्ट, पेपर्स वगैरे. बाकीचे काय एजंट्स, इन्ग्रेडियंट्स म्हणजे शब्द महत्त्वाचे आहेत. एजंट्स टाकून घेऊया. ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर हे सुद्धा तिखट असतं. हे सुकं असताना आपल्याला उडवता येतं ना. ओला असताना वाटाक का मिळेल तसं नका करू. हां, असं चांगलं ते कुक होऊन दे थोड्या वेळासाठी. इथं काय ठेवलेलं आहे? इकडे पास्ता टॉस करायचा आपल्याला. म्हणजे काय करायचं आता? गार्लिक घ्यायचं. बेल पेपर, भोपळी मिरची उभी कापलेली. सुरुवातीला जेव्हा हे असं सौते केलं तर किती वेळा बाहेर पडलं? एकदा. पास्ता टाकायचा. आपलं आता फक्त लिंबाचा रस टाकायचा राहिला आणि हे चांगला ग्लेस येण्यासाठी, चकाकी येण्यासाठी. बाकी तसा उपयोग नाही आहे. नाही, स्मेल, ग्लेस आणि असं जरा. याचं काय कुठपर्यंत आलं? गणित ते पण डन आहे. इन ऑथेंटिक रेसिपीमध्ये ह्याला याच्यात वाईन जाते जनरली. बरं, रेसिपी तयार आहे. सो रेडी फॉर सर्व नाव. ओके. आणि ही डिश तुम्ही साधारणपणे ह्या डिश डिमांड कोण करतं? फॉरेनर्स असतात, इव्हन इंडियन क्लायंट्स पण आहेत आमच्याकडे. बरं, त्यांना ही डिश आवडते. आणि घरात कोण ही घरात म्हणजे माझी भाची भाचीची फेवरेट डिश आहे. ओके, मग ही जी डिश आहे आपण भाचीला डेडिकेट करू. ओके ओके. आता हे सगळं एकत्र व्यवस्थित सजवायचं फक्त आणि भाचीला देऊन टाकायचं. ओके, लिहून घ्या साहित्य आणि कृती. गंभीरी पोर्तोफिनो बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला स्पगेटी पास्ता,
क्रीम, प्रॉन्स, सिमला मिरची, पार्सली, बटर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, मोहरीची पेस्ट, चिली फ्लेक्स, ओरेगानो, लिंबाचा रस, पाणी घालून तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट, काळी मिरी पूड, साखर आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, कांदा, प्रॉन्स, चिली फ्लेक्स, ओरेगानो, मोहरीची पेस्ट, क्रीम, मीठ, साखर, काळी मिरी पूड आणि पार्सली घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. दुसऱ्या फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, सिमला मिरची, वाफवलेला स्पगेटी पास्ता, लिंबाचा रस, बटर, पार्सली, परतून घेतलेले प्रॉन्स घालून एकजीव करून डिश सर्व्ह करावी. चला, सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घेतलं ना? डोळे उघडे ठेवून बघा सगळं काय चाललंय आणि कसं नाही चाललंय ते. ओके, आपल्या पुढची रेसिपी काय? पुढची इटालियन डिशेस आहे. इटालियन सिसिलियन चिकन म्हणून आहे. सिसिलियन चिकन. इटालियन वर तुझा जास्त बरं आहे. हां, क्वांटी स्पेशल दाखवतोय. ओके, बरं. काय नाव म्हणाल तू? सिसिलियन चिकन. सिसिलियन चिकन. मला साहित्य सांगतेस काय काय? चिकन ब्रेस्ट, ग्रेड येलो कॅप्सिकम्स, ओके, बटर, ऑनियन, टोमॅटो पेस्ट, गार्लिक, शुगर, पार्सली, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर आणि मीठ. तेल तापलेलं आहे, म्हणजे ज्याच्यासाठी आपण थांबलो होतो तो आता ते आपलं कार्य सिद्धीस आपण नेण्यास सज्ज झालेलो आहोत. तेल तापलेलं आहे. आता काय करायचं पुढे? आता पहिलं गार्लिक हे सॉते करून घेऊया. बरं. इडलीची आहे. इडली का इटाली? इटालियन. इटाली. त्याच्यानंतर आता ऑनियन टाकूया. आता मिसेसला घेऊन कुठे कुठे गेला फिरायला? सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग. अच्छा. नंतर चिकन टाकून हे सगळं तू बनवतोस हे बरोबर आहे. तुला स्वतःला खायला काय आवडतं? म्हणजे ते महत्वाचं. स्पेशली आम्ही नॉनव्हेज लवर आहे मी. बरं. चिली फ्लेक्स टाकूया आपण. ऑर्गॅनो, टोमॅटो प्युरी टाकूया. टोमॅटो प्युरी टाकूया. त्याच्यानंतर शेवटी जरा कॅप्सिकम टाकूया. बरं. जेणेकरून क्रिस्पी लागतील. आणि हे बाकीचं आपण कधी टाकायचं सगळं? सगळ्या थोड्या वेळाने थोड्या वेळ. वाव, हे होताना जरा पटापट होत आहे. हा ना? ते स्टार्टर्समध्ये येतात त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. 3 मिनिटासाठी फक्त जरा कुक करूया. ओके, हे तर झालंय. आता हे तर होईल, पण तुझ्या अदर ऍक्टिव्हिटीज काय आहेत? म्हणजे अदर ऍक्टिव्हिटीज म्हणायला तर थोडंफार क्रिकेट खेळणं वगैरे, स्पोर्ट्समध्ये थोडा इंटरेस्ट आहे. पण बाकी एरवी टाइम मिळत नाही. दर विकेंडला खेळतो का कसं? नाही, विकेंडला ऑलमोस्ट आम्हाला सुट्टी नसते. हॉटेल इंडस्ट्री जनरली सॅटर्डे संडे सुट्ट्या नसतात. शनिवार रविवारच. आणि बायकोचा आवडता पदार्थ कुठला? बायको पण सेम नॉनव्हेज लवर आहे. अच्छा. त्यामुळे मी जे काय बनवले. बरं. आणि बायकोचा वाढदिवस कुठला? 20 चला, झालं. काय माझ्याच बिरादरीतलं आहे. काय तड्या पडतात मला माहिती आहे. असो, आता घरी झालं आहे तुझी. बाकीचे इन्ग्रेडियंट टाकून घेऊया. थांबवलं म्हणून बरं झालं, नाही तर चुकीचं सांगितलं असतं वाढदिवस. त्यापेक्षा सांगायलाच दिलं नाही मी त्याला. त्याचा एक वेगळा असा अरोमा येतो. शुगर डन. या ऑलमोस्ट. क्या बात आहे यार, खटाखट आहे. सॉरी. पण तुमच्या ॲक्च्युअल किचनमध्ये ह्याच्यापेक्षा बरंच मोठं असेल ना? हां, गणित. नक्कीच. त्यात थोडे डिशेस पण आमच्या भरपूर असतात. हाय रेंज. पूर्वीच्या मनाने हल्ली जरा हॉटेलची लाईन जरा जोरात चालली नाही? हां, बऱ्यापैकी दिवस चांगले आहेत. हां, लोकांना बाहेरचं खायला फार आवडायला लागले. आजकाल तर लाईफ तसं धकाधकीच असल्यामुळे, हजबंड वाईफ दोन्ही काम करत असल्यामुळे घरी तेवढं जास्त बनणं होत नाही. बरोबर. सो नाव डिश इज रेडी. येस, रेडी टू इट. या, हे आपल्याला नुसतंच खायचं ना? हां हां, या. नुसतं खायचं. तुम्ही पाव उघडून पाहात वगैरे घाला, असलं काहीतरी अचटपणा करू नका, कळलं का? हे वेगळी डिश आहे, ही इटालियन डिश आहे. वडापावासारखं. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. सिसिलियन चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चिकन, सिमला मिरची, बटर, कांदा, टोमॅटो पेस्ट, लसूण, साखर, पार्सली, चिली फ्लेक्स, ओरेगानो, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, कांदा, चिकन, चिली फ्लेक्स, ओरेगानो, टोमॅटो पेस्ट आणि सिमला मिरची घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये मीठ, काळी मिरी पूड, पार्सली, साखर आणि बटर घालून मिश्रण एकजीव करून डिश सर्व्ह करावी.
चला, सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असेलच. तुम्ही गोंधळू नका. तुमचा चेहरा मला गोंधळलेला दिसतो. काही गोंधळायचं नाही, सगळं व्यवस्थित आहे. आणि इटालियन पदार्थ आहेत, त्यामुळे चुकले तरी काही प्रॉब्लेम नाही. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, हां आहे ना. ओके, आता पुढची रेसिपी काय? आता डीप फ्राय कालामारी. आपण ही पण इटालियन आहे. इटालियन आहे. काय इटालियनचा घोळ आहे. ओके, डीप फ्राय काय? कालामारी. कालामारी. हां, कालामारी म्हणजे स्क्विड्स. स्क्विड्स म्हणजे माकलं मराठीमध्ये. मराठी म्हणजे माकलं. ओके, मला फक्त सांगतो जरा काय काय. स्क्विड आहे, स्क्विड रिंग्स, मिल्क आहे, फ्लावर आहे, रवा आहे, अंडा आहे, फ्लावर आहे, ओके, गार्लिक, पासली, चिली फ्लेक्स, ब्लॅक पेपर आणि सॉल्ट. चला, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. नॉर्मली तेल तापायला आम्हाला एवढा वेळ लागतो, इतकंसं तेल तापायला. इथे तर आम्ही बचकाभर तेल ठेवलंय, वेळ लागणारच नाही का. तेल जवळजवळ तापलेलं आहे, म्हणजे अजूनही काही कन्फर्म नाही आहे, आम्ही कमिटमेंट नाही देत, पण तापल्यासारखं वाटतंय. हा, असं संशय येतोय तापलंय. आता काय करायचं मला? आपण पुढची काय करतो? मिल्क घेऊया. मिल्क हे कोणाचं आहे? दुधाचं? हा, दुधाचं म्हणजे म्हशीचं, गायचं, कुठलंही चालतं. हे जनरली म्हशीचं आहे. त्याच्यात अंड फोडूया आपण. ओके, ते फेटून घेऊया. लेफ्टी आहे तू? म्हणजे आधीपासून का लग्नानंतर? नाही नाही, आधीपासून. फेटून झालं की थोडं सिझनिंग टाकूया आपण त्याच्यात. काय म्हणायचं? चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स, थोडीशी टच ऑफ गार्लिक पेपर अँड सॉल्ट. मीठ. ह्याच्याऐवजी कोथिंबीर वापरली तर चालणार नाही ना? नाही, इटालियनमध्ये कोथिंबीर येत नाही जनरली. हे अचरासारखे काहीतरी प्रश्न विचारू नका. मी विचारलं तर ठीक आहे, पण आता बाहेरच्या लोकांना म्हणजे तुमचं अज्ञान दाखवू नका. मग आता स्वीट टाकून देऊ याच्यात, हां, जेणेकरून ते मॅरिनेट होतील चांगले. हे आता भिजवत ठेवायचं. आणि ह्याचं काय करायचं आपल्याला? त्याची आपण कोटिंग बनवायची ह्याला. ओके, पुढे प्लेट लागेल. त्यासाठी प्लेट लागेल. मैदा घेऊया आणि रवा सेम क्वांटिटी. चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर ही जी माकलं बनवली आहेत ती आपण सोडूया एक एक. आपल्याकडे सगळं मिळतात ना अशी? हो, माकलं मिळतात, म्हणजे मिळतात, बाजारात मिळतात. चांगले कोट करून घ्यायचे. माझ्या मते आता हे कुरकुरीत होईल छान, क्रिस्पी आहे. हे रेग्युलर पदार्थ इनोव्हेशन केलेले आहेत का? हे रेग्युलर बाजारातले आहेत पदार्थ? नाही नाही, इनोव्हेशन्स आहेत. ओके, काही ऑथेंटिक रेसिपीज पण असतात. हे कोटिंग झालेली आहे याची. फ्राईंगला घेऊया आपण. एक पहिलं सोडून बघूया. बरं, घरच्या किचनमध्ये एंट्री आहे का तुला? काय बऱ्यापैकी आहे. काय सांगतो? बऱ्यापैकी इंटरफेअर असतात माझे. हां, तेवढा वेळ मिळत नाही. हां, म्हणजे चेहऱ्यावर तसा कॉन्फिडन्स दिसत नाही तुला. साधारण हो हो असं नाही बोललास तू. घरात एंट्री आहे, खालच्या पट्टीत बोललास तू. बरं, हे तर चालूच राहील तुझं, पण तुझा एम काय? म्हणजे आता व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? म्हणजे आता 2-2.5 वर्षात तू बिकम माय एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह झाल्यानंतर पुढे काय? पुढे स्वतःचं सेटअप टाकायचा माझा विचार आहे. क्या बात. स्वतःचं रेस्टॉरंट वगैरेचं. व्हेरी गुड. पण ते स्टेप बाय स्टेप झालेलं आहे. ती माकलं गोल्डन ब्राऊन पण होतं ते. आणि हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे आपल्याला डीप जसं टाटर सॉस म्हणा किंवा अरेबियाचा सॉस म्हणा, स्पायसी पाहिजे तर. ओके, त्याबरोबर या गोष्टी. अरेबियाचा सॉस तो वेगळा येतो का? नाही, हा क्वांटीचाच एक सॉस आहे. बरं, स्पायसी असतो, टोमॅटो बेस जनरली. ओके, डन. लिहून घ्या साहित्य आणि कृती. डीप फ्राय कालामारी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: माखलं, दूध, रवा, अंड, कॉर्नफ्लॉवर, लसूण, पार्सली, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दूध घेऊन त्यामध्ये अंड फेटून घालावं. त्यामध्ये चिली फ्लेक्स, लसूण, काळी मिरी पूड, मीठ आणि माखलं घालावी. एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये रवा एकजीव करून घ्यावा. दूध आणि अंड्याच्या मिश्रणात मॅरिनेट केलेली माखलं रवा आणि कॉर्नफ्लॉवर मध्ये घोळवून डीप फ्राय करून घ्यावीत. चला मंडळी, यतीनने बनवलेले तिन्ही पदार्थ तयार आहेत आणि त्यातला एक पदार्थ त्याने भाचीला काय डेलिकेट केलेला आहे. तो कुठला पदार्थ आहे तिच्यासाठी? काय नाव? गंभीरी पोर्तोफिनो. गंभीरी पोर्तोफिनो. गंभीरी पोर्तोफिनो. तुला खूप आवडतो का? ओके, खाऊन बघ. मग मी पण खाऊन बघतो, तूही खाऊन बघ. अप्रतिम टेस्ट जमलेली आहे. कसं माहिती आहे का, जेवण बनवणं ही एक कला आहे. आणि ती प्रत्येकालाच येते अशातला काही भाग नाही. पण
कसं आहे की मेहनत घेतली, अभ्यास केला, त्याच्यावर रिसर्च केला आणि कायमस्वरूपी करत राहिलं ना की हळूहळू चांगले पदार्थ बनायला लागतात. आणि कसं आहे, हाताची चव ही एक ॲडिशनल काय म्हणतो आपण ॲड ऑन, हां ॲडिशनल देणगी असं म्हणायला हरकत नाही. पण अशी ॲडिशनल देणगी मला नाही आहे. पण कसं आहे की इथे एवढी मंडळी येतात, त्यांचं बघून बघून घरी करून करून असे वेगवेगळे पदार्थ मी म्हणजे शिकायला लागलेलो आहे आणि शिकलेलं आहे. त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या आजूबाजूला मुलं असतील, वडील असतील, भाऊ असेल, पुतण्या असेल किंवा कलिग असेल, त्यांना जरा कामाला लावा. कारण अख्खा पुढचा महिना म्हणजे संकर्षणाने सुरुवात करून दिली, पण अख्खा पुढचा महिना फक्त पुरुष मंडळी इथे येणार आहेत. त्यामुळे आजूबाजूला जेवढी पुरुष मंडळी आहे ना त्यांच्या बोडक्यावर बसा, बोडक्यावर म्हणजे डोक्यावर बसा आणि त्यांना सांगा नवीन पदार्थ बनवा. आणि त्यांना जर नवीन पदार्थ सुचले ना तर लगेच आम्हाला लिहून कळवायचं. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला आहे, पण नुसता लिहून घेऊ नका, कामाला लागा. चॅलेंज आहे, मोठा चॅलेंज आहे. हा, 1 महिनाभर पुरुष मंडळी इथे येऊन बनवत राहायचं गंमत नाही आहे. त्यामुळे खरंच मनावर घ्या आणि आम्हाला लगेच लिहून कळवा. आणि तुझेही मनापासून आभार. आणि नुसते आभार नाही तर वेळात वेळ काढून इथे आला त्याबद्दल आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट. थँक्यू. आणि माझी आता खायची वेळ झालेली आहे, म्हणजेच निघायची वेळ झालेली आहे. ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये किचन किंगच्या या भागात मी इथेच थांबतो. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.